אוקיי, טוב, בסייעתא דשמיא נעשה ונצליח. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आकाश बरोखूला तो दरबा बोलला पाहिजे का आपल्याला पुन्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली सोबत शिकायची. लेट मी सी एव्हरीथिंग इज फाईन. ओके. आणि आज खूप मिळाला आपल्याला पुन्हा तोराचा अभ्यास करायचा सोबत. आणि जो पण इकडे प्रेझेंट आहे इट्स अ बिग स्कूत का थोडासा अभ्यास करायचा मोठी स्कूत लागतं, मोठा मेरिट लागतं. सर्वांना नाही मिळत ते. ए, खूप डिफिकल्टीज येतात थोडासा अभ्यास करताना करायच्या आधी. तर पण ज्याला मिळतं करायला त्यांनी खूप समयाख राहिला पाहिजे, खूप खुश राहिलं पाहिजे. आणि मिशनायोत इज द बसीस, द बेस आहे सर्वांचा. सगळे हलाखोतचा बेस आहे, घेमाराचा बेस आहे. आणि ओरल तोरा आपल्या मोठा स्कूत आहे. आपण मिशनाचा अभ्यास करतोय आणि बोलतात का मिशनाचा दोन अभ्यास एव्हरी डे जो अभ्यास करेल त्याला खूप मोठे सेगुल होत आहेत. पन्नासाचा सेगुल आहे ऑफकोर्स, अँड सो ऑन. सो एनिवे, सो आपल्याला खुश राहायला पाहिजे, सम्याख राहायला पाहिजे आणि सिमखानी केलं पाहिजे. हे आणि ऑफकोर्स वी थँक राव गव्रियल तळकर फॉर अरेंजिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म जिकडे आपण थोडासा अभ्यास करू शकतो. आणि ते काळजी घेतात का एव्हरी टाइम शिवरिंग बरोबर होतील, टायमावर होतील. आणि हजाक भाऊ फॉर द मिसरूत निफेश. आणि ऑफकोर्स राव दानियल तळकर फॉर अरेंजिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म आपल्याला. कारण थोरा इज नॉट बिल्ट, इट्स प्लांटेड. तर स्टार्टपासून खूप डिफिकल्ट असतं. जसं झाड असतं ते स्टार्टमध्ये फार डिफिकल्ट असतं यायला, काळजी घ्यायला लागते. पण एक वेळा तो स्ट्रॉंग झाला, खजाक झाला, तर त्याला पेरोत लागतं, त्याला फ्रुट्स येतात. ए, म्हणून आपण बघतो का फर्स्ट चॅप्टर ऑफ तेलीम मध्ये चालू करतात तर दविद मेलेख अल्पलगिया माईम, जेव्हा तो पाण्याच्या जवळ असेल इट्स लाईक तो झाड चांगला उगतो. पण तो पाण्याच्या लांब असेल जरी तो स्ट्रॉंग झाड झाला तरी पण तो केव्हा पण पडू शकतो. आणि त्याचे रूट स्ट्रॉंग नाहीत, त्याचा पाणीच्या जवळ नाही आहे. तर मग पाणी इज वॉटर इज लाईक वॉट तोरा. म्हणून तोरा एव्हरी टाइम शिकला पाहिजे, एव्हरी टाइम त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा पण आपण रिव्हिजन करतो तर इट्स रिव्हिजन करण्यामध्ये पण पुन्हा ते रिफ्रेश होतं. आणि तेच नाही, समज जर माणूस एक तोरामध्ये एक स्पेशालिटी असते का आपण समज जर एक फील्डचा तोरा स्टडी करतोय तर ॲज इफ त्यांनी दुसऱ्या 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 सब्जेक्टचा पण तोरा त्याचा तो विसरत नाही. नाही का त्याला सर्वच पुन्हा पुन्हा सर्व विसरलं पण तो काहीच नाही करत तर मग तो बाकीचे सर्व विसरतो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. एनिवे सो लेट्स स्टार्ट. ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर आणि मग आपण आपला पुढे मिशनातला जातो. सो यू कॅन सी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दिसतंय बेजात हशेम. ओके. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא ייכשלו בדבר הלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה. גל עיניי ויביט נפלאות מתורתך. This small prayer we start the shiur. ॲज युजल आपला शेड्यूल असेल बेजात हशेम आपण फर्स्ट ऑफ ऑल थोडीशी स्टोरी चालू करतो ॲज युजल. मग आपण मिशनातकडे जातो. इफ यू गेट अ चान्स पुन्हा आपल्याला नाही अजून एक स्टोरी मिळेल तर चान्स मिळेल पुन्हा आपल्याला बोलायला. चान्स मिळेल तर आपण बोलूया. आणि अजून चान्स मिळाली बोलायला तर बऱ्याचशा शव्वाबद्दल पण बोलूया थोडासा. ए, आणि रावशिमोनचा पण शिवर असेल नंतर. तर गेमारचा शिवर असेल इमिरचे आशेम तर
गेमारा पण शुअरच आहे. इट्स बिग ऑपॉर्च्युनिटी मिशना आणि गेमारा सोबत करायला. तर इट्स सो लेट्स स्टार्ट. ॲज युजल आपण दरवेळेला स्टार्ट करतो विथ रेफुआ श्लेमा बोलून. So all the Torah we learned right now, may it be for refuah shlema, le'ana Elchana bat Sivan, Shmuel ben Rachel Miriam, em, Esther Rosa bat Hanalea, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Enau bat Rivka Yardena, Shaina bat Abigail, Baruch Chaim ben Terez, Rivka bat Ze'ev, Rachet bat Miriam, Michal bat Naama, Dovber ben Rachel, בתיה שושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל, שרפואה שלמה, רפואת הנפש ורפואת הגוף. आणि जे पण इंजर्ड आहेत, ज्यांना पण रेफुआची गरज आहे, सर्व इस्रायल लोकांना त्यांना पण रेफुआ श्लेमा. आणि ऑफकोर्स आपण आता ऑल्सो द शिवर मे बी לעילוי נשמת אבי מורי בן ציון בן שרה, הריני כפרת משכבו, פנינה בת אלישבע, הריני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי עזרא בן אלישבע. תהי נשמתם צרורה בצרור החיים. So let's start with एक छान सिपूर स्टोरी ऐकली मी राव एलिमेलिक बिदरमॅन कडून. तुम्हाला फार माहिती असेल ऑफकोर्स. आपण बघतो पारशात कोराखबद्दल. कोराखबद्दल खूप आहे बोलायला लास्ट पाराशामध्ये. आणि फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत का माणसाने कसं बखलोकेत जेव्हा भांडण नाहीतर वाद होतो कोणासोबत तर लांब पळायला. फाईन बोलायला इझी असतं, आय ॲग्री. करायला फार डिफिकल्ट असतं. तर मी स्वतःला बोलतोय आय एम जस्ट गेटिंग स्ट्रेंथनिंग माय सेल्फ. तर वी आर लर्निंग टुगेदर, तर म्हणून मी बोलतोय. तर मखलोकेतपासून लांब राहायला, जेव्हा आपण वाद भांडण असेल, डिफरन्स ऑफ ओपिनियन असतं. इट्स फाईन, डिफरन्स ऑफ ओपिनियन असणे बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जसं बोलतात ते टू ज्यूज अँड थ्री ओपिनियन्स. पण तरीसुद्धा माणसाने ट्राय केलं पाहिजे का त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भांडण नाही झालं पाहिजे, वाद नाही झाला पाहिजे. देर आर वेज आकाश बाळकोने दिलेत आपल्याला पद्धत जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल म्हणून. आणि समजा दोघांमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल तर सॉल्व्ह केला पाहिजे. लग्नाच्या आधी ठरवतात का एक राव ठरवतात आणि बोलतात तो राव बोलेल ते आपण करू. मग लग्न झाल्यानंतर कधीच प्रॉब्लेम नाही येत. तर मग काय प्रॉब्लेम आहे तर रावकडे जातात, रावला विचारतात. आणि रावला विचारून आणि राव काय बोलतो ते करतात. तर मग काय प्रॉब्लेमच नाही आहेत. मग कसलाच प्रश्नच नाही आहेत, कारण एव्हरीथिंग इज सो क्लिअर. राव काय बोललं ते करायचं. मग कोणच स्वतःचा ओपिनियन नाही टाकत पुढे आणि एव्हरीथिंग इज पीसफुल. तसंच कोणासंगत भांडण झालं काय झालं तरी पण राव असतं, राव बेदीन असतं आणि राव बेदीनला विचारतात आणि जे पाहिजे ते बोलतात, ते करतात आणि दॅट्स इट. त्यामुळे आपल्याकडे बेदीन असते, जजेस असतात. जजेस म्हणजे बेदीन रिलिजियस कोर्ट असतं. आणि केव्हा केव्हा ते परवानगी देतात का नॉन ज्युइश कोर्टमध्ये जायला, जेव्हा सेकंड साईज बरोबर नसते आणि स्टफ. तर ते पण परवानगी द्याशिवाय जाऊ नाही शकत. पण
बेद्दीन रिलिजियस बेद्दीनकडे जायचं असतं, मग आपल्याला समजतं का आकाश बर्फोला काय पाहिजे. पण स्वतःच्या मनातील ते करणे थोडं डिफिकल्ट असतं. तर एका मिशनामध्ये लिहिलंय एका ते राव मी बिदर मी कोण ऐकलं मी, का बदाम दोन टाईपचे असतात. एक बदाम असतो, तो आधी फार गोड लागतो पण नंतर फार त्याला कडू लागतो. आणि दुसरा बदाम असतो, तो आधी कडू लागतो आणि नंतर तो गोड होतो. तर दॅट्स अशी असतं जेव्हा वाद होते कोणासोबत तरी, तर पहिले जो भांडतो तो बोलतो नाही मी त्याला सोडणार नाही, मी दाखवीन त्याला काय असतं, आणि तो भांडतो एकदम. तो जसा काय लढाईमध्ये तो जिंकला, भांडणामध्ये जिंकला. पण रिअली खरं म्हणजे ते पहिले मतोक गोड आहे, त्याला तो जिंकला. तो तो दुसऱ्या जाऊन भांडणामध्ये जिंकला, पण नंतर मार असेल, नंतर ते कडू असेल, नंतर पुढे जाता त्याला त्रास होईल खासू शलोम, आणि त्याला कळेल का त्यांनी जे केलं ते बरोबर नव्हतं. पण भांडणामध्ये समज जर पहिला जो बोलतो नाही नाही, जाऊन दे, तुला तुला पाहिजे ओके, मी लेवतेर करतो, मी देऊन टाकतो, जाऊन दे, फाईन. आपण बोलतोय जेव्हा ए, तोलाप्रमाणे अलाउड आहे काय ते पण बघितलं पाहिजे, नाही काय. बोलता दुसऱ्याला तू मिचवा आवेरा करतो तर मी तुला मदत करायला रेडी आहे, नाही त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. जेव्हा त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असतं आणि स्टफ त्याच्यामध्ये बोलतो आपण. पण समज जर क्लिअर असेल का समोरचा माणूस तोराच्या विरुद्ध करतोय, तर दॅट समथिंग एल्स, त्याच्याबद्दल आपण नाही बोलत. तर समज जर तो माणूस बोलतो नाही, मी आधी देऊन टाकतो, जाऊन त्याला पाहिजे, पैशाचा वाद झाला ओके, त्याला किती पाहिजे देऊन टाकलं, फाईन. स्टार्टमध्ये त्याला कडू लागला, आता त्याला त्याच्यासाठी मार आहे, मार कडू, त्याच्यासाठी फार बिटर आहे, ते सगळं त्याला त्रास होते. पण नंतर त्याला गोड लागेल, त्याला त्याचं फळ मिळेल, आणि इट विल बी ग्रेट फॉर हिम. तसं म्हणून त्यांनी बदामाची बदामसारखं असतं. मखलोकीतमध्ये भांडण वाद असतं, वाद होतो कोणासोबत, तर तेव्हा त्यांनी सांभाळलं पाहिजे. जर जो पहिले बोलतात का कोण पहिले जिंकला, कोण पहिले अ, जिंकला एका भांडणामध्ये, जेव्हा जो माणूस पहिला गप्प बसतो तो जिंकतो, जिंकतो असं बोलतात. तसंच एक वेळा स्टायपलर फाईम केनेवेसीचे आबा त्यांची स्टोरी सांगितली त्यांनी, का एक वेळा त्यांचे कोलेलचे माणसं कोलेल होते, कोलेलचे सगळेजण गेले त्यांच्याकडे राफ खाईम केनेवेस्कीच्या आबाकडे, स्टायपलर बोलायचे त्यांना. तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे टेस्ट होती, टेस्ट द्यायची होती. म्हणजे एव्हरी कोलेलला केव्हा तरी एका गदोला दूरकडे जातात, मोठ्या राब्बीकडे जातात, आणि मग ते मोठे राब्बी सर्वांची टेस्ट घेतात कोणत्या सब्जेक्टबद्दल, तर त्यांना कोणती तरी टेस्ट घेतली त्यांची. आणि सर्व झाल्यानंतर ते सगळे निघत होते. तर स्टायपलर बोलले त्या रोश कॉलेल इज तो त्यांचा हेड ऑफ द कॉलेल, त्याला बोलले थांब तू एक मिनिट, थांब आतमध्येच, आणि सर्व बाहेर गेले. मग त्यांनी विचारलं, स्टायपलरने विचारलं का तुझं नाव काय. तर आपल्याला माहिती आहे का स्टायपलरला नंतर नंतर ऐकून कमी यायचं, खूप कमी यायचं, आणि त्या लिहायला लागायचं काय पण. कारण आपल्याला माहिती आहे त्यांची स्टोरी, का ते सायबेरियामध्ये होते आणि त्या आर्मीमध्ये त्यांना टाकलं होतं, आणि त्यांना थंडीमध्ये राहायला लागायचं, आणि त्याच्यामुळे त्यांचे कानावर इफेक्ट झाला खूप, आणि त्यांना खूप कमी ऐकू यायचं, त्यांना जोरात बोलायला लागायचं, खूप ओरडून, नाहीतर लिहून द्यायचे. तर त्यांनी लगेच लिहून दिलं याकोव, याकोव लिहून दिलं, दाखवलं त्याने याकोव. पण पुन्हा स्टायपलनीच्या विचारलं की तुझं नाव काय. पुन्हा त्यांनी सांगितलं बघ याकोव, दाखवलं हे याकोव. तिसऱ्या टाइम विचारलं आणि तुझं नाव काय. त्यांनी बोलला याकोव, याकोव. तर तो बोलला, स्टायपलर बोलले त्याला, फाईन तू याकोव बोलतोस, पण तुझ्या कपाळावर श्लोमी लिहिले, श्लोमो म्हणजे श्लोमी, श्लोमी लिहिले, कसं काय. तो बोलला मला नाही माहित, मला नाही माहित काय. त्याने विचार केला, तो बोलला या, तो रोशकोलेल बोलला, तो याकोव त्याचं नाव होतं, तो बोलला स्टायपलरला, का हां मी तो पैसे कलेक्ट करायला कोलेलसाठी तो अमेरिकेला गेला होता. आणि ए, अमेरिकामध्ये
तो एका कम्युनिटीमध्ये गेला होता आणि तो एवढा केअरफुल नव्हता त्याच्या बोलण्यामध्ये. ते थोडा बडबड जास्त जास्त बडबड्या होत्या. तो जास्त बडबड करायचा आणि त्याच्यामुळे बोलतात ना, जास्त जो बोलतो तो तो नॉर्मली जो जास्त बडबड करतो, तो काहीतरी बनवायच्या आधी जास्त डिस्ट्रॉय करतो. कारण त्याचे शब्द जास्त असतात. शब्द जास्त असण्याने तो पकडले जातो, नाहीतर उलट-सुलट बोलतो. तर ह्याच्या बाबतीत काय झालं, तो बोलला का तो काहीतरी बोलला आणि तो रिस्पेक्ट नाही दिला त्यांनी त्या कम्युनिटीच्या प्रेसिडेंटला. त्या त्या कम्युनिटीच्या इस्रायल ज्यूइश कम्युनिटीच्या प्रेसिडेंटला त्यांनी रिस्पेक्ट नाही दिला जेवढा त्याला पाहिजे होतं तेवढं. तर तो प्रेसिडेंट त्याला बोलला, "बघ, तू आलायस इकडे, पण तू इकडून निघून जा. कारण तुला इकडे एक पैसा नाही मिळणार. तुला एक सेंट नाही देणार तुला इकडे कोणच. इकडून आत्ताच्या आता निघून जा." कारण त्या प्रेसिडेंटला राग आला. त्याला त्याला मान नाही मिळालं. आणि ज्याला मान घ्यायची सवय असते, तर त्याला त्याला हर्ट झाला का त्याला मान नाही मिळाला म्हणून. तर तो बोला, "तू निघून जा आत्ताच्या आत्ता. तुला इकडे एक पैसा नाही मिळणार. एक सेंट नाही मिळणार." तर तो निघून तो बोलला, "वा वा, आता काय करू?" कुठेच त्याला काय, आता प्रेसिडेंट रागवला त्यांचा, त्या कम्युनिटीचा. तर तो बोलला, "आता इकडे तर काय चान्स नाही आहेत." तो दुसऱ्या सिटीमध्ये गेला कोलेलसाठी पैसे जमा करायला आणि त्यांनी कोणाला तरी कन्व्हिन्स केलं एका माणसाला, का बाबा कोलेलसाठी पैसे दे, तुझं नाव मी लिहीन कोलेलमध्ये. ऑफकोर्स इट्स अ बिग मेरिट. कोलेलला द्यायचं मोठं मेरिट लागतं, त्याला त्याला मोठं स्फूत लागतं. आणि ज्याला मेरिट असेल तोच देऊ शकतो ना, काही सर्वांना ज्याला पाहिजे तो देऊ शकतं. कारण त्याच्यासाठी तोराचा अभ्यास होईल आणि अ, त्याच्या स्फूतमध्ये जसं काय त्यांनी केल्यासारखं मानलं जातं पुढच्या जगामध्ये. आणि म्हणून कोण कोण तर कोण हुशार असेल, ज्याच्याकडे एफशारू ज्याच्याकडे पैसे असतील, तर तो एक अवरेख त्याच्यासाठी नेमतो. आणि त्या अवरेख तो अख्खा दिवस अभ्यास करतो आणि त्याचा सूत, त्याचा मेरिट त्या दुसऱ्याला लागतं. त्याच्या महिन्याचे पैसे देतो, किती लागतात तेवढे पूर्ण पैसे. म्हणजे एक अवरेख बसलाय. तर जो हुशार असेल, ज्याच्याकडे एफशारूत आहे, तर दॅट्स अ बेस्ट थिंग टू डू. वन ऑफ द बेस्ट थिंग. खूप चांगली गोष्ट आहे का अवरेख, त्याच्यासाठी एक अवरेख तो स्पॉन्सर करतो एका अवरेखला. इट्स अ बिग सूत. तर त्यांनी बोलला का, तुला तुझं नाव असेल, मी तुझ्यासाठी पाहिजे तर आमच्या कोलेलमध्ये समोर तुझा बोर्ड लावीन तुझ्या नावाने. तर तो बोलला, "ओके, फाईन, चालेल." तर त्यांनी लगेच चेकबुक काढला आणि $5,000 चेक लिहून दिला. आणि मजा अशी का ज्याने तो चेक दिला, तरी पण तो दुसऱ्या सिटीमधला होता. पण तो निघाला कोण? त्या प्रेसिडेंटचा ब्रदर इन लॉ. तर त्याचा ब्रदर इन लॉ निघाला तो. आता जेव्हा त्या कम्युनिटीच्या प्रेसिडेंटला कळलं का त्याच्या ब्रदर इन लॉनी पैसे दिलेत, तर ते ह्याला, तर लगेच त्यांनी फोन केला आणि बोलला, "आत्ताच्या आत्ता तो चेक कॅन्सल कर. तो चेक कॅन्सल केला पाहिजेस." त्याला फोर्स केलं त्यांनी, खूप फोर्स केलं. का नाही, तो माझ्यासंग बरोबर नाही वागला. हा माणूस हरोश कोरेल, म्हणजे त्याला जेवढा कवोत द्यायला पाहिजे, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, तेवढा नाही मिळाला त्याला. तो 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 चेक आत्ताच्या आत्ता कॅन्सल कर. आता त्याला काय ऑप्शन नव्हता. त्याचा ब्रदर इन लॉ बोलतो त्याला करायला, तर त्यांनी कॅन्सल केला. आणि ज्या मोमेंटला, ज्या टायमाला ज्याने तो चेक कॅन्सल केला, त्या टायमाला तो प्रेसिडेंट वारला. जो त्या टायमाला त्यांनी चेक कॅन्सल केला आणि तो प्रेसिडेंट वारला. जो आणि तो बोलला, आरोश कुरेल बोलला का त्या प्रेसिडेंटचं नाव श्लोमी होता. मे बी काहीतरी कनेक्टेड असेल. ते स्टायपलर बोलला, "नकोन, राईट, बरोबर आहे. हाच बरोबर आहे, बरोबर आहे. हेच कनेक्टेड आहे." तर स्टायपलर, फाईम केनेसीचे आबा, ते बोलले, "राईट, हेच कनेक्शन आहे. हा बरोबर कनेक्शन आहे." कारण तो रोश कोरेल, म्हणजे तो स्टायपलर त्याला बोलले का तो रोश कोरेल आहे, त्याचा टाइम भरला होता. तो मरणार होता. आणि
जेव्हा त्यांनी चेक कॅन्सल केला तिकडे, तेव्हा तो श्लोमी, तो प्रेसिडेंट होता, तो कम्युनिटीचा, तो वारला आणि त्याची लाईफ ह्याला मिळाली. आणि म्हणून आता तो जगतोय रोश कोलेल, तो त्याच्या लाईफ त्याची लाईफ ह्याला मिळाली आणि तो वारला. आणि म्हणून त्याच्या कपाळावर श्लोमी लिहिलंय. तर कनेक्शन, हा कनेक्शन आहे. तर म्हणून बघतो का माणूस जेव्हा कबोजसाठी उलटसुलट गोष्ट करतो, जी बरोबर गोष्ट नाहीये, त्याला मान पाहिजे, च्या अभिमानामुळे, तो बोलतो नाही मी नाही सोडणार, आणि हे ते उलटसुलट गोष्टी करायला रेडी होतो. आणि खूप एक्स्ट्रीमला जातो. आता त्याला गरज पण नव्हती, ते का ते ब्रदर इन लॉ पैसे त्याला काय करायचं, तू नको देऊस, तुझ्या कम्युनिटीने दिलं ठीक आहे, पण कोणाला दुसऱ्या कन्व्हिन्स करतो, हे चांगली गोष्ट नाही करायला. तर त्याची लाईफ याला मिळाली. तसंच सगळ्या मखलोकीतमध्ये पण जेव्हा पण भांडण होतं, वाद होतं कोणासोबत, तर त्याच्यामध्ये माणसाने फार सांभाळायचं असतं का राईट गोष्ट, बरोबर गोष्ट काय, त्या मोमेंटला माणसाला वाटतं का तो बरोबरच आहे. देर इज नो क्वेश्चन. आणि एवढा त्याला, एवढा ते शुअर असतं त्या जेव्हा मोमेंटला, जेव्हा तो भांडण चालू होतं, तर मग रावला विचारायची गरज काय. इट्स शुअर, मला माहित आहे कम्प्लिटली 100%. आणि का तोच बरोबर आहे. आणि विचारायची पण गरज नाहीये, तो त्याला वाटतं का माहिती, विचारायची पण गरज नाही, कारण आय एम राईट. दे इज लाईक, तो बोलतो का इट्स क्लिअर लाईक द सन. सन जसे लाईट असतं तेवढं क्लिअर आहे मला, ऑफकोर्स, कारण तो बायस्ड आहे. म्हणजे त्याची नेगिया बोलतात, हिब्रूमध्ये नेगिया बोलतात त्याला. कुठेतरी टच होते त्याचा, त्याचे काहीतरी स्वतःचे इंटेन्शन्स आहे त्याच्यामध्ये, काहीतरी त्याचं कनेक्शन आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो क्लिअर नाही आहे त्या बाबतीत. म्हणून जेव्हा मखलोकेत होते, जेव्हा भांडण होतं, तेव्हा तो क्लिअर नसतं त्याचा, आणि तो बोलते काय विचारायची पण गरज नाही. आणि मग तो मोठी चूक करतो. तर कोराखचं पण झालं, कोराखनी पण मोठी चूक केली. तो पण विचार विचारायच्या आधी त्याने विचारलं पाहिजे होतं, लिथियाच केलं पाहिजे होतं. मोशे रबीनं बोलला पाहिजे होतं की बाबा असं असं आहे, तुला काय वाटतंय, काय बोलतोस का नाही. पण ते विचारायला पण माणसाला नम्र व्हायला लागतं, खाली उतरायला लागतं आणि विचारायला लागतं कोणाला तरी का काय केलं पाहिजे, ॲडवाईस घ्यायला लागते. आणि मगच तो बरोबर गोष्ट करेल, नाही तर मग खूप मोठी चूक होतं माणसाच्या हातातून. आणि नंतर मग पश्चावतो, आणि नंतर मग त्याला वाईट वाटतं, पण तो काय नाही करू शकत. एक वेळा त्यांनी उलट पाऊल टाकला तर तो खड्ड्यात पडतो, आणि मग काय करता नाही येत. मग त्याला पुन्हा बाहेर यायला किती वर्ष लागतात. तर म्हणून माणसाने केअरफुल राहायला पाहिजे, ऑफकोर्स. कोणती पण गोष्ट करायच्या आधी पहिले विचारलं पाहिजे, रितियाच केलं पाहिजे. खहामीम आहेत, रब्बानीम आहेत, आणि आजकाल सगळ्यांकडे फोन आहेत, आणि एवढा इझी झालं विचारायला कोणाला पण, मोठे मोठे रब्बानीमला. तर तर माणसाने लिथियाच केलं पाहिजे, ॲडवाईस घेतली पाहिजे, आणि मग पुढे सर गेलं पाहिजे. एनिवे, आपण आपण विषयात जाऊया. आणि इफ यू गेट अ चान्स, आपण अजून एक छान स्टोरी आहे, अजून बघूया किती स्टोरीज, अजून थोडीशी स्टोरीज आहेत माझ्याकडे. बघूया, आपल्याला ॲटलिस्ट एक स्टोरी तरी आपल्याला बोलता येईल बेजात असे, द सेम सब्जेक्ट. एनिवे, सो लेट स्टार्ट अ मिशनायोत. मिशनायोतमध्ये आपण सेकंड पेरेकमध्ये आहोत. जसं तुम्हाला आठवत असेल, लास्ट टाइम आपण ए, हा नवीन दुसरा चॅप्टर चालू केला होता. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण पुन्हा बघतोय का, जेव्हा दिकत खामेचच्या बाबतीत बोलतोय आपण, म्हणजे खामेच, जे आपण पेसाखच्या आदल्या दिवशी, पेसाख एरेफ पेसाखला केव्हा आपण बघितलं पाहिजे, केव्हा आपण आलवडे खायला, केव्हा आपण द्यायला आलवडे, आलवडे त्याला, त्याच्या जनावराला खायला द्यायला. आणि मग ते डिफिनेशन्स बघितले होते आपण लास्ट टाइम. आपण वाचूया पहिलं तो मिशना, कारण मिशना वाचण्यामध्ये पण तो केदुशा आहे, तो होलीनेस आहे, त्याच्याने इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट, आणि त्याचा खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये, मिशना वाचण्यामध्ये. तर आपण सोबत वाचूया बेजात शेम. हे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे, आणि नंतर आपण इंग्लिशमध्ये पण बघू. मिरचा शेम, כל שעה שהוא מותר לאכול מאכיל לבהמה, לחיה ולעופות, ומוכרו לנוכרי, ומותר בהנאתו. עבר זמנו, אסור בהנאתו.
לא ישיג בו תנור וקיריים. רבי יהודה אומר, אין ביעור חמץ, אלא שרפה, וחכמים אומרים, מפרד וזורה לרוח, או मतील याम. ठीक आहे, तर आपण बघतो इथे तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकाल का केव्हापर्यंत आपण खामेच खाऊ शकतो तोपर्यंत आपण जनावर आहेत त्यांना खायला देऊ शकतो. आपल्याकडे जे जनावर आहेत ते आपल्यावर डिपेंड करतात आणि का एवढा इम्पॉर्टंट ते आपण बघतो. आपण दरवेळेला बोलतो का जनावर द्यायचं इम्पॉर्टंट आहे. माणसाने स्वतः खायच्या आधी त्यांनी जनावर दिला पाहिजे. कारण आपण बघतो बेहमतेख व्या खालता विसवाता, तर बेहमा पहिले येतं आणि मग व्या खालता आपण बोलतो. शेमामध्ये आपण बोलतो. तर पहिले बेहमा येतं आणि नंतर म्हणजे जनावरला पहिले खायला दिलं पाहिजे तोराप्रमाणे. आणि म्हणून माणसाने कोणाकडे समजा कोणते ॲनिमल्स असतील घरी, तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे का त्यांना बरोबर खायला मिळतं. स्वतःनी खायच्या आधी त्यांनी त्याला खायला दिलं पाहिजे. ए, फिलो शब्बातला असो शब्बातला. आणि आपण इल्खोत शब्बातमध्ये मिशनात शब्बातमध्ये त्याचा अभ्यास केला होता का केव्हा दिला पाहिजे, किती लवकर दिलं पाहिजे, म्हणजे काय रेडी केलं पाहिजे त्याच्यासाठी. कारण शब्दात त्यामध्ये मुक्से असेल नाही मुक्से असेल त्याच्यावर पण बोललो होतो. तर रेडी केलं पाहिजे त्याच्या आधीच. हा मेनावे रोशो बोलतात का जो हुशार आहे तो विचार करतो आधीशीच विचार करतो त्याला काय गरज आहे आणि तसं प्रिपेअर करतो आधीच. लास्ट मोमेंटला अडकत नाही. ते केवळ बघतो का आपण म्हणून त्याला अलाउड आहे केव्हा द्यायला, जोपर्यंत तो खाऊ शकतो तोपर्यंत. बेहेमोथ, हय्योत आणि ओफोत. बेहेमोथ ॲनिमल्स, डोमेस्टिकेट ॲनिमल्स. बेहेमोथ नॉन डोमेस्टिकेट ॲनिमल्स. आणि ओफोत म्हणजे बर्ड्स, पक्षी जे आहेत त्यांना खायला दिलं पाहिजे. आणि तेव्हा तो विकू पण शकतो त्याचा खामेच, आणि त्याच्यापासून तो फायदा घेऊ शकतो. मग आपण त्याच्याबद्दल बोललो पुढे. ए, बघितलं आपण का कसा डिस्ट्रॉय करू शकतो आपण खामेच. रबी यहूदाप्रमाणे जाळलं पाहिजे. जाळणेच एक त्याचं सोल्युशन आहे. पण रब्बानी बोलतात नाही. समज जर त्यांनी चुरा केला आणि त्यांनी वाऱ्यामध्ये टाकलं, नाहीतर मग समुद्रात टाकलं, तरी सुद्धा ठीक आहे. अ, तरी सुद्धा ते इनफ आहे. आणि तसं नाही त्याचे पण डिस्ट्रक्शन, ते पण त्याला डिस्ट्रॉय केल्यासारखं होतं. नाही नुसतं जाळलंच पाहिजे. मग या मेंबेला फक्त प्रश्न येतो का माणसाने पूर्ण पूर्ण तुकडा टाकला समुद्रामध्ये तो लवकर खराब नाही होत. अम, तर तो खराब नाही होत लवकर, तो डिस्ट्रॉय नाही होत. तर म्हणून बोलतात का माणसाने समज जर समुद्रामध्ये टाकला तरी पण चुरा केला पाहिजे. आणि अम, समज या मम्मीला डेड सी मध्ये टाकलं, तर डेड सी मध्ये काहीच नाही आहे, पूर्ण मिठानी भरलेली आहे. आणि तिकडे म्हणून टाकलं तरी काय ऑफकोर्स कोण नाही जाणार घ्यायला आणि कोणालाच मिळणार पण नाही. आणि म्हणून तिकडे पूर्ण मोठा पीस टाकला तरी पण प्रॉब्लेम नाही आहे. एनिवे, तर दॅट इज द फर्स्ट मिशना. इन आपण सेकंड मिशनामध्ये जातो. आणि तिकडे आपण बघतो का हमेच आपण पहिले रीड करूया. पण इट्स कशाबद्दल बोलते, नोकरी. नोकरी इज अ पर्सन, इज अ नॉन ज्युइश पर्सन. तर आपण वाचूया पहिले मिशना आणि तर बघ पुढे एक्सप्लेनेशन बघूया. חמץ של נוכרי שעבר עליו הפסח מותר בהנאה, ושל ישראל אסור בהנאה, שנאמר לא ייראה לך חמץ. तर नॉन ज्युईशकडे समज जर खामेच असेल पेसाखमध्ये, आणि पेसाख झाल्यानंतर त्याच्यापासून माणूस एन्जॉय करू शकतो, तो विकत घेऊ शकतो, सगळं नॉर्मल. पण ज्युईशकडे असेल तर
तो त्याच्यापासून एन्जॉय नाही घेऊ शकत, एन्जॉयमेंट काहीच नाही घेऊ शकत. की तर का लिहिलंय इकडे? मुतारबे हानाच लिहिलंय. तर नॉन ज्युईशकडे असणे म्हणजे माझ्याकडे नाहीच आहे, तो ज्युईशकडे नाही आहे, त्याचा स्टेटस वेगळंच होतं. डझन रिली मॅटर त्याच्याकडे असलं तरी काय फरक पडते, आपल्याला नाही फरक पडत. आणि एक नवीन गोष्ट आली आता, पेसाक झाल्यानंतर नवीन गोष्ट आली, काय फरक पडते. पण ज्युईशकडे समजा ती गोष्ट असेल आवाराला पेसाक म्हणजे याच्याबद्दल आपण बोलतोय का त्यांनी ती गोष्ट त्याच्याकडे कुठेतरी राहिली बाजूला, त्यांनी नाही विकलं, विकली नाही, त्यांनी डब्यामध्ये बंद करून ठेवली बाजूला. आणि पेसाक संपला. पेसाकच्या आधी त्यांनी विकला पाहिजे होता. नॉन ज्यूसला विकलं पाहिजे होतं. ठेवून दिलं होतं कुठेतरी दुसऱ्याकडे. आणि घरी नाही पाहिजे ती गोष्ट अजिबात. काही तर मग ती विकली नाही. तर जसं काय त्याच्याकडे असते. आणि तो विसरला. त्या डब्यामध्ये बिस्किट राहिले कुठेतरी. तर ॲज इफ त्यांनी ती अवेरा केली. कोणती? आपण पुढे बघतो. लो येराल हा सेओर शेमोतमध्ये लिहिलंय. तर समज जर त्याच्याकडे ती गोष्ट राहिली, पेसाखमध्ये हामेच राहिली, तर विस्कीची बाटली राहिली, विस्कीची बाटली, आणि ती विकली नसेल, आणि ती प्युअर खामेचनी बनवलेली आहे, तर असूर आहे ती विकायला पण नंतर, ना त्याच्या पण पियायला तर ऑफकोर्स असूर आहे, आणि विकायला पण असूर आहे. ते आपण काहीच एन्जॉयमेंट नाही घेऊ शकत. म्हणजे समज जर बोलतात का केव्हा केव्हा कोणाचं पोट दुखतंय, नाही तर काय कुठेतरी लावायला आराक लावतात नॉर्मली, पण विस्की त्यामध्ये वापरायची असेल अल्कोहोल म्हणून, त्याचा पण वापर नाही करू शकत, कारण त्याच्यावर पेसाला त्याच्याकडे होती ती आणि ती नाही विकली. मग त्याचं एन्जॉयमेंट बेनिफिट पण नाही घेऊ शकत त्या गोष्टीपासून, कारण त्यांनी अवेरा केली. कोणती अवेरा? का त्याच्याकडे खांबेच नाही दिसणार. लो येरायला हा सेओर, दॅट्स द सोर्स. घरी पण नाही दिसलं पाहिजे. तर मग तर फर्स्ट पार्ट आपल्याला इथे शिकवायला का बाल येरा आहे, तो पेनल्टी आहे. समज जर माणसाकडे राहिली तर त्याला नाही दिसली पाहिजे. आणि नंतर येतं शिकवायला का नॉन ज्यूसचा पण अलाउड आहे, आपल्याला नॉन ज्यूसचा अलाउड आहे, पण आपल्या स्वतःकडे असेल ते अलाउड नाही. लो येरा लेखा तुझ्याकडे असेल तर, नाही नॉन ज्यूसकडे असेल तर. समज बाजूला नॉन ज्यूस असेल, त्याच्याकडे खामेत असेल, तर काही प्रॉब्लेम नाही, नंतर तो त्याच्याकडून विकत घेऊ शकतोस. म्हणून नॉर्मली आपल्याकडे नॉर्मली इकडे अजून काळजी घेतात आणि नॉन ज्यूसला विकतात. पण माणसांनी अवॉइड केलं पाहिजे ऑफकोर्स घरी खामेच असणे. जेवढं कमीत कमी असेल तेवढं, कारण ते पण प्रश्न येतं का माणसाने विकताना त्यांनी पूर्ण इच्छाने विकले होतं का नाही. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत ऑफकोर्स. तर काळजी घेतली पाहिजे का घरी काहीच नाही ठेवलं पाहिजे. समज राहिली गोष्ट घरी तर त्यांनी विकलं पाहिजे, पण त्याला पण काहीतरी पाहिजे, म्हणजे त्याच्या काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, त्याला काहीतरी किंमत पाहिजे त्या गोष्टीला. तो नाही बोलू शकत नाही खामेची माझ्याकडे भांडे त्याच्यामध्ये अडकलेलं खामेचं आहे, तो विकतोय मी. डाऊटफुल आहे त्याच्यामध्ये काय अर्थ आहे, कारण तो अशी गोष्ट कोणच विकत नाही घेत आणि कोणच विकत नाही बाहेर. पण ऑफकोर्स खूप गोष्टी खूप जागेवर लिहितात तसे. ते जस्ट फॉर प्रिकॉशन, आणि म्हणून ते काळजी घेतात, स्वतः जास्त काळजी घेतात का सर्व त्याच्याकडे काहीच नाही राहणार. पण आधीच समज हा हा मेनाव बेरोशो बोलतात, अ, पहिलेच त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांनी डिसिप्लिन राहिलं पाहिजे, आणि त्यांनी काळजी घेतली पाहिजे का लास्ट मोमेंटपर्यंत त्याच्याकडे काहीच खामेच नाही राहणार. आणि आणि राहिलं तर त्यांनी विकलं पाहिजे, कारण आपण बघितलं इकडे का नॉन ज्यूसकडे असेल ती गोष्ट त्याची असेल, नॉन ज्यूसकडे जी गोष्ट असेल, तर मग प्रॉब्लेम नाही त्याच्याकडे एन्जॉयमेंट घ्यायला, काहीच आहे प्रॉब्लेम नाही. तर दॅट्स द मिशना, दॅट्स द सेकंड मिशना. वील रीड द थर्ड मिशना राईट ना. ह्या मिशनावर कोणाला प्रश्न आहेत? ओके, सो वील गो टू द थर्ड मिशना. इट्स ऑल्सो टॉकिंग अबाउट नॉन ज्यूइशकडे. नॉन ज्यूइशकडे हामेच.
आपण नॉन ज्युईश आणि खामेचचा काय स्टेटस असतं ते बघूया आपण. נוכרי שהלווה את ישראל על חמצו לאחר הפסח מותר בהנאה, וישראל שהלווה את נוכרי את חמצו לאחר הפסח אסור בהנאה. חמץ שנפלה עליו מפולת, הרי הוא כמבוער. רבן גמליאל אומר, כל שאין הכלב יכול לחפש אחריו. तिकडे आपण बघतो, आपण बघितलं का, नॉन ज्यूसकडे समज खामेच असेल, तर तो त्याच्यापासून आपण एन्जॉयमेंट घेऊ शकतो, खाऊ शकतो नंतर पेसाखला. पण आता प्रश्न येतं, समज त्यांनी आपल्याला लेंड केलं असेल, त्याने बॉरो केलं असेल, नाहीतर त्याला दिलं असेल ठेवायला, नाहीतर त्यांनी आपल्याकडे ठेवायला दिलं असेल त्याचा बिस्किटचा डबा, मोठा बिस्किट डब्बा घेतला, तो बोलला, तुझ्याकडे ठेव, मी नंतर येऊन घेऊन जाईन तुझ्याकडून. आणि पेसाख आला आणि तो आपल्याकडेच राहिला, तर काय तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकाल. या तर इकडे अम, तर समज तिकडे बघतो आपण का, समज जर नॉन ज्युईश माणसानी ए समज जर काय घेतलं त्याच्याकडून, ज्युईश माणसाकडून त्यांनी पैसे दिले त्या, आणि त्यांनी त्याच्याकडे एक गिरवी ठेवला खामेच, तर पेसाक झाल्यानंतर त्याचं काय होतंय, कारण तो त्याचा कोणाचा आहे, तो तो प्रश्न येतो. तर तोच, तर इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपण बघतो, कारण नॉन ज्युईशनी इस्रायल माणसाला पैसे दिले आणि त्याच्याकडून त्यांनी गिरवी घेतली खामेच, त्याच्याकडे ठेवलं, तर त्याच्यापासून माणूस एन्जॉय करू शकतो, कारण तो त्याच्याकडे नाही आहे आता सध्या, त्यांनी दिलं त्याला, पण इट्स ती स्टेटस त्याची ॲज इफ इट्स नॉन ज्युईशकडे आहे ती गोष्ट, आणि म्हणून वी आर अलाउड टू एन्जॉय फ्रॉम इट. कारण समज जर तो पैसे पुन्हा नाही देणार त्या नॉन ज्यूसला, तर ते त्याचं झालं, तर इट्स कम्प्लिटली त्याचं आहे, म्हणजे आत्ताच बोलू शकतो का नाही दिलेत पैसे तर त्याचं झालंय, आणि म्हणून ते स्टेटस ॲज इफ ते नॉन ज्यूइशकडचंच आहे, कारण तो ते कधी पण वापरू शकतो, त्याला पाहिजे त्याला पैसे नाही मिळाले तो वापरू शकतो, ते स्टेटस चेंज झाली त्याची. आणि तो खामेच तो पेसाकच्या आधीपासून त्याच्याकडेच आहे, नाही का, पेसाकमध्ये त्यांनी ट्रान्सफर केला तो खामेच, तो खामेच त्याच्या आधीपासून त्याच्याकडे, जेव्हा त्यांनी पैसे त्यांनी लोन दिला त्याला, आणि त्यांनी ज्युईश माणसांनी त्याला खामेच दिला ठेवायला त्याच्याकडे, तर ते पेसाकच्या आधी तो ट्रान्झॅक्शन झाला, आणि म्हणून पेसाक झाल्यानंतर समज तो पैसे पुन्हा देईल त्याला, तर त्याला ती गोष्ट परत मिळेल, तर ॲज इफ ते स्टेटस इज त्या नॉन ज्युईशकडचा खामेच आहे, म्हणून ते वापरू शकतो तो. पण समज जर इस्रायलनी त्या नॉन ज्यूइशला पैसे दिले, ते लोन दिला समज, आणि त्याच्या ऐवजी त्यांनी त्याचा खामेच घेतला, नॉन ज्यूइश माणसाने बोलला, हे बिस्किटचा डब्बा आहे मोठा, त्याचा काहीतरी मस्त मोठा कंटेनर आहे नाही माहित, आणि त्यांनी त्याच्याकडे ठेवला, तर मग इकडे प्रॉब्लेम येतं, कोणाला कोणाचा असतं तो, जसं आपण बोललो का ते आता नॉन ज्यूसचा आहे, तसंच इकडे पण तो इस्रायल माणसाचा झाला, कारण का, कारण समज तो तो गोय आहे, तो नोकरी आहे, तो नॉन ज्यूश आहे, त्यांनी समज पैसे नाही दिले, तर जे पण आहे ते त्याचं होईल, तो ज्यूइश माणसाचं होईल, आणि आता पेसाकमध्ये कोणाकडे येतो खामेच, ज्यूइश माणसाकडे आहे, तर ॲज इफ ते त्याच्याकडे आहे, आणि त्याच्यापासून मग माणसानी तो एन्जॉय करायला अलाउड नाहीये पेसाक नंतर, का, कारण तो कोणाकडे होता, ज्युईश माणसाकडे होता, जरी पण तो नॉन ज्युईशचा आहे, पण तो नाही आहे, त्यांनी पैसे, तो कंडिशन आहे, ते पैसे त्यांनी परत नाही दिले तर त्याचं होईल, आणि आता पण त्यांनी नाही दिलेत, आणि ॲज इफ त्याचे त्याचं, जसं आपण बोललो नॉन ज्युईशकडे असले तर कसा स्टेटस चेंज झाली, तर इकडे पण ते स्टेटस चेंज झाली.
आपण बघतो का, म्हणून माणसाने केअरफुल राहायला पाहिजे का इकडे पण स्टेटस आहे ती चेंज झाली आणि त्यांनी ॲज इफ ते तो हामेच आहे तो इस्रायल माणसाचा आहे. आता पुढे एक प्रश्न येतं, अजून अजून एक पॉइंटवर जातो आपण इकडे, का समज जर हामेच असेल आणि त्याच्यावर दगडी पडले नाही तर लँडस्लाईड झालं, रॉक स्लाईड, आणि त्याच्यावर खूप माती पडली आणि कोसळलं काहीतरी त्याच्यावर, तिकडे खाली खांबच होता, तर अम, बोलतात का त्याचा प्रॉब्लेम नाही, जसं काय ते पुरलेलं आहे आणि जसं काय ते डिस्ट्रॉय झालंय, त्याचा नाश झाला, आणि मग काहीच नाही राहिलं, आणि मग तो पेसाक झाल्यानंतर त्याचं काय, त्याचा स्टेटस ऑब्विसली दुसरा होता, आणि मग तो अलाउड असेल. तर सॉरी फॉर ब्रेक, एक मिनिट. तर आपण बघतो का, आणि ती गोष्ट जी खाली पुरले गेली, त्याच्यावर पडले, माती पडली, दगडी पडले, आणि ते पुरले गेली, जसं काय ते काहीच नाही, ते डिस्ट्रॉय झाली. त्याचा स्टेटस डिस्ट्रॉय आहे, जसं काय त्यांनी पुरले नाही तर त्यांनी जाळ्यासारखी स्टेटस होते, आणि मग ते शोधायची गरज नाही. इकडे राबान शिमोन बन गमले येतात आणि बोलतात का कितपर्यंत कितपर्यंत त्याचा स्टेटस काय, कितपर्यंत ते बोललं जातं का ते ते पुरल्यासारखं आहे, जेव्हापर्यंत जेव्हापर्यंत ए, एक कुत्रा आहे त्याच्या मागे नाही लागत ती गोष्टी, म्हणजे खूप डीप आहे ती, ती वरच्यावर असेल तर कुत्रा पण खेचून काढून घेऊ शकतो त्याला, तर मग प्रॉब्लेम आहे त्यांनी. पण त्यांनी राबन शिमन गमलीला दिलंय, सांगितलंय का इथपर्यंत ते असं पुरलेलं मानलं जातं, जोपर्यंत तो कुत्रा तिथपर्यंत पोचत नाही तोपर्यंत. तर कितपर्यंत आपण बघतो का, 3 फखीम, म्हणजे 3 मुठ्ठीपर्यंत, 3 मुठ्ठ्याचा साईज असतं जेवढी, तिथपर्यंत कुत्रा काढून घेऊन जाऊ शकतो, थोडासा खोदून तो काढतो, काय पण असेल तर. तर राबान शिमोन गमलील आपल्याला सांगतात का, काय स्टेटस आहे आपण बघतो का, कुत्र्याला मोठा खूप इम्पॉर्टन्स मिळाले, खूप जागेवर. इकडे एक एक्झाम्पल आहेत आपल्याकडे खूप. तुम्हाला समज कोणता एक्झाम्पल माहिती असेल तर सांगा, इट विल बी इंटरेस्टिंग. का कुत्र्याला एक स्टेटस मिळालं इकडे, त्याच्या थ्रू आपण बघू शकतो का कितपर्यंत ती गोष्ट पुरलेली मानली जाते. या ती समज खांबेच आहे, त्याच्यावर आपण बोललो का माती पडली नाही तर दगडी पडले, तर कितपर्यंत तो कुत्रा जाऊ नाही शकत तोपर्यंत ते बघितलं. समज जर कुत्रा पोचत असेल तिथपर्यंत आपल्याला शोधलं पाहिजे, काढलं पाहिजे, जाळलं पाहिजे ती गोष्ट. पण समज अजून खूप खूप अ, खूप खाली येते, त्याच्या त्याच्या आतमध्ये खूप पुरले गेली जास्तच, तर मग काय प्रॉब्लेम नाही. तर कोणाला आठवते, तुम्ही ऑफकोर्स राव गव्रियल सोबत पण अभ्यास केला. मी तुम्हाला हिंट देतो, नीतीराज दायमच्या लॉजमध्ये पण आहे, कुत्र्याला एक अजून एक कोणत्या तरी स्टेटस मिळालंय, जिकडे त्याच्याप्रमाणे आपण डिसाईड करू शकतो. नीतील्यात यदाईम मध्ये कोणाला समज आठवत असेल तर बोलू शकता. तर कुठे कुठे बोलू शकता का, तिकडे पण एक स्टेटस दिलंय, ज्याच्यामुळे त्याच्या थ्रू आपल्याला कळतंय का काहीतरी परमिटेड आहे का नाहीये, कुत्र्याप्रमाणे. कोणाला आठवतंय वन ऑफ द थिंग्स, मी आठवू शकतो आता ते, नेथिर त्या लॉजमध्ये आहे ते. आहे, कोणाला आठवते?
ओके. तर फाईन, मी बोलतोय. तर नितिन डॅमच्या लॉजमध्ये का कितपर्यंत नितिन डॅमचं पाणी आपण वापरू शकतो, किती, कसा पाहिजे टेम्परेचर पाण्याचा, जोपर्यंत एक कुत्रा पिऊ शकतोय तो पाणी तिथपर्यंत. एवढं पण गरम नाही पाहिजे, कुत्रा नाही पिणार तो पाणी तिथपर्यंत. त्या प्राणी तो मुतार आहे त्याने तिथे दम करायला. म्हणजे जास्तच गरम असेल तो कुत्रा नाही पिणार, तो अलाउड नाही आहे आपल्याला वापराने तिला डॅमसाठी. आणि तिला डॅमच्या लॉजमध्ये आपण ते बघतो. तर कुत्र्याची स्टेटस खूप खूप गोष्टींमध्ये आहे. मग आपण बघतो कुत्र्याला स्टेटस मिळाले. ए, समज जर, शहिता केला आणि शहितामध्ये तो नॉन कोशे निघाला, म्हणजे तरे त्यामध्ये प्रॉब्लेम निघाला त्या कोशा ॲनिमलमध्ये, तर तो कुत्र्याला फेकायचं असतं. अजून कुठे कुठे लॉज आहेत बोलतो आपण. तुम्ही ब्राहोत शिकलात, गिमारा ब्राहोतमध्ये, तर तिकडे तुम्ही बघता का कुत्र्याचा स्टेटस केव्हापर्यंत आहे, जेव्हा कुत्रा सम्याक असतो म्हणजे एलियावा नबी जवळपास आहे, आणि जेव्हा कुत्रा दुःखी असतो, रडत असतो, तर मला हमावेत जवळपास आहे. कुत्र्याला खूप गोष्टी आहेत आपण बघतोय तोरामध्ये. ए आ, गिमारामध्ये कोणते कोणते खूप पॉईंट्स आहे जिकडे कुत्र्याला इम्पॉर्टन्स मिळालेलं आहे काइंड ऑफ. आणि त्याच्यामध्ये आपण तिकडून खूप लॉज शिकतो. आणि इथे आपण आलो आणि बघतो का डेप्थ, डीप किती आहे ती गोष्ट समजायला पण अभि शिमोन बन गमलेल आपलं एक एक शिूर एक स्केल देतात काइंड ऑफ. त्याप्रमाणे आपल्याला समजतं का कितपर्यंत आपल्याला खोदलं पाहिजे त्या गोष्टीसाठी, शोधलं पाहिजे ती गोष्ट. नाहीतर ती पुरलेली मानली जाते. तर इट्स फार छान अंडरस्टँडिंग ज्याच्यामध्ये आपण, इट्स अ लिव्हिंग तोरा. इट्स अ लिव्हिंग तोरा म्हणजे ती स्टेटस केव्हाच चेंज नाही होत, आणि तो स्केल आहे तो केव्हाच चेंज नाही होत. म्हणजे जसं आपण बघतो, मी थोडासा युनिट्स आणि याच्यामध्ये जास्त काम करतो म्हणून मला माहिती आहे का जसं आपण बघतो का युनिट्समध्ये कोणत्या पण युनिट असेल त्याचा बोलतात का 1 मीटर. 1 मीटर म्हणजे कोण डिसाईड करतो तो मीटर, काय नाही. तर ब्रिटनमध्ये एक 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 जागा आहे, तिकडे सगळ्यात परफेक्ट स्क्वेअर आहे, आणि त्याच्यावर ती साईज आहे, दॅट्स द आयडियल मीटर, आणि त्याच्यासारखं दुसरं नाहीच आहे. आणि त्याच्याप्रमाणे सगळे मेजरमेंट चालू होतात. जसं ग्रीनविच मीन टाईम प्रमाणे अख्खा टाइम त्याच्यावर डिसाईड होतं, आणि तो ॲटॉमिक क्लॉक आहे त्याच्यावरून पूर्ण सगळं डिसाईड करतात. तर तसंच त्यांना काहीतरी स्टेटस पाहिजे. त्यांनी डिसाईड केलं काय, दिस इज कॉल्ड 1 मीटर अँड दिस इज कॉल्ड 1 सेंटीमीटर अँड दिस, हा तो स्टेटस आहे. पण वी हॅव अ लिव्हिंग तोरा, का तो तोरा लिव्हिंग तोरा आपण बघू शकतो का त्याला वी डोंट नीड समथिंग ज्याच्यामुळे आपण डिसाईड करू शकतो नाही दिस इज द, ह्याच्याप्रमाणे नाही. इट्स लिव्हिंग तोरा. आणि कोणता पण ॲनिमल असतं त्याची ती वृत्ती असते, आणि ती आतमधले गोष्टी कधीच चेंज नाही होणार. फ्रॉम द स्टार्ट ऑफ आकाश बालकोनी जग बनवल्यापासून इकडे हजारो वर्ष, 5784 वर्ष झालेत, आणि तरी सुद्धा आपण ती आतली वृत्ती असते ती तशीच राहते, आणि ती कधीच चेंज नाही होत. आणि मग त्याप्रमाणे आपण समज बघू, तर तर तो क्वांटिटी आहे, आणि ती डिस्टन्स आहे, आणि त्या टेम्परेचर आहे, त्याची कधीच चेंज नाही होणार. तर म्हणून त्याप्रमाणे आपण डिसाईड करू शकतो का आपण काय करायचं हलाखामध्ये. तर दॅट्स व्हेरी, इट्स अमेझिंग का आपण त्याप्रमाणे आपण डिसाईड करू शकतो का हे अलाउड आहे मला का नाही अलाउड आहे. कोणाप्रमाणे, आकाश बाळकोनी बनवलेल्या ब्रिया, इच अँड एव्हरी क्रिएशन प्रमाणे, कारण ती वृत्ती केव्हाच चेंज नाही होणार. मांजरीला केव्हा पण उंदीर दिसला तिच्या मागे धावेलच. काय पण असू दे, किती पण तिला युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली असेल मांजर तरी पण. जस्ट फॉर, तर म्हणून नाही बोलू शकत का माणूस एज्युकेटेड आहे म्हणून तो फालतूगिरी नाही करणार. किती पण एज्युकेटेड माणूस असेल, किती पण शिकलेला असेल, पण त्याच्यासमोर एक
खराब गोष्ट आली त्याच्या वृत्तीप्रमाणे, त्याच्या समाजा इव्हिल इन्क्लिनेशन प्रमाणे, तर तो बिघडेल. तो उलट-सुलट गोष्टी करेलच. किती पण काय पण असून दे. तर म्हणून बोलतात, "ए ना पुत्र पुसला हराइयोत." नाही कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत. कारण ती आतली वृत्ती आहे ती कधीच चेंज नाही होणार माणसाची, नाही त्या जनावराची. किती पण माणूस तो बाहेरचा शो असतो मग, पण आतून चेंज करणे खूप डिफिकल्ट असतं आणि ते नॉन-ज्यूजमध्ये तर नाही मिळणार ऑफ कोर्स. नाहीतर ती नुसता शो असेल. तर एनिवे व्हॉटएव्हर. आपण बेजा तसे आपल्याला अजून एक स्टोरी करायला सांगायला टाईम मिळेल बेजा तसे. तुम्हाला काय ह्या मिशनावर काही प्रश्न आहेत का? ओके, फाईन. तर आपण एक छोटीशी स्टोरी जी इन द सेम त्याच लाईनमध्ये आपण जे बोलतो खोराकच्या पराशामध्ये आपण शिकलो, माणसाने कसं लेव्हतेर करायला शिकायला पाहिजे, कसं त्यांनी जेवढा तो दुसऱ्या दुसऱ्याला देऊन टाकेल, जाऊन दे, लेव्हतेर करेल, तर तेवढा त्याचा फायदा होईल. तर अजून एक स्टोरी ऐकली. मे बी मी एक किती वर्ष आधी मे बी सांगितली होती. मला आठवत नाही. मला वाटते मी सांगितली ही स्टोरी, पण पुन्हा ही रिपीट करण्यामध्ये अर्थ आहे. त्याच्यामध्ये मोठा एक किर्यात सेफरमध्ये झालेली स्टोरी आहे इकडे. का 2 शेजारी बाजू आहे. एका बिल्डिंगमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्यांच्यामध्ये शेजारी असतात दोघे आणि त्यांना मध्ये काहीतरी बांधायचं असतं. भिंत बांधायची असते आणि त्यांनी काहीतरी एक्सटेन्शन केलं आणि मधली भिंत बांधण्यासाठी त्यांचा प्रश्न असा आहे, कोण पैसे भरेल? तो बोलला, "तू भरला पाहिजेस" आणि हा बोलतो, "तू भरलं पाहिजेस." ते बोलते, "ओके, आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, भांडण आहे, म्हणजे काहीतरी पटत नाहीये, तर कोणाकडे गेला पाहिजे? राब्बीकडे." ते गेले रावकडे विचारायला. तर रावकडे गेल्यानंतर एक बोलला, "ओके, ठीक आहे, मी लेवतेर करतो. मी द्यायला रेडी आहे." किती? 5,000 शेकेलचा प्रश्न होता तो. तो बोलतो, "मी द्यायला रेडी आहे. 5,000 शेकेल. आय एम रेडी टू पे." ओके. तो बोलतो, "ओके, फाईन." त्यांनी लेवतर केला. खोला चांगला आहे. तर त्यांनी लगेच त्यानंतर त्या कबलान जो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला त्याचे पैसे द्यायचे होते. त्यांनी बांधले गोष्टी त्याच्यासाठी आणि हे 5,000 पण ॲड केले त्याच्यामध्ये आणि 20,000 चा चेक दिला. 20,000 चा चेक दिला. ते मोठी अमाउंट आहे. 20,000 चेक शेकेल. 20,000 चेक त्यांनी दिला त्याला आणि नंतर तो बघतोय का त्याच्या बँकमधून 20,000 नाही गेले. ते कारण बँकमध्ये 20,000 ठेवायला लागतात जोपर्यंत चेक काढत नाही तोपर्यंत. विथड्रॉ नाही करत तोपर्यंत. तर तो बघतोय बाबा 20,000 अजूनपर्यंत आहेत, अजूनपर्यंत आहेत. 1 महिना झाला, दीड महिना झाला, 2 महिने झाले काय? तो काढत काय नाही पैसे? आणि किती समज जर कमी पैसे असतील, तर चेक बाउन्स झाला तर परत पैसे. तर तो बोलतो लगेच तो फोन करतो त्या कॉन्ट्रॅक्टर बरं, 1 महिना होऊन गेला आणि तू पैसे का नाही काढत? तो कॉन्ट्रॅक्टर बोलतो, "हं, मी तर तेव्हाच दिलं. तू दिल्याबरोबर मी त्या एरो वर्करला मला पैसे द्यायचे होते, त्याला देऊन टाकले." तर मी तर पैसे दिले त्याला, म्हणजे मी चेक दिला त्याला आणि त्यांनी वापरलाच. त्यांनी नाही वापरला अजूनपर्यंत. कमाल आहे. तो बोलते, "हे भीमे त्यांनी नाही वापरला." त्यांनी त्यांनी त्याच्या बँकमध्ये गेला आणि विचारलं, "काय झाला? चेक आणला, टाकला, काय झालं? बाउन्स झाला, काय झालं काय?" तर त्याला सांगितलं का एक तो अरब अरबी आला होता चेक घेऊन. आधी का आधी टेलर होते जिकडे आपण ठेवते. आता आजकाल सगळं ऑटोमॅटिक झालंय. पण तो अरब तो अरब चोर. तर त्यांनी काय केलं, तो बोलला, "वॉव! चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. असा चेक मिळालाय." तर त्यांनी त्या झिरोच्या बाजू अजून 2-3 झिरो ॲड केले. 20,000 च्या पुढे अजून 2-3 झिरो ॲड केले. आणि त्यांनी लक्ष नाही दिलं का चेकमध्ये एका साईडला अमाउंट लिहिली असते आणि बाजूला शब्दांमध्ये पण लिहिलेलं असतं. ते त्यांनी चेंज नाही केलं. त्यांनी काय नुसते 2-3 झिरो ॲड केले. त्याला वाटलं का त्याला खूप पैसे मिळतील आणि तो गेला काउंटरकडे. तर त्या क्लार्कनी बघितलं, "हे काय? इकडे आज एवढी मोठी अमाउंट लिहिली आणि इकडे कमी लिहिलंय आणि तुला हे काय?" तो ओरडायला लागला त्याला. तो आरबी बोलला, "वाह! हे पकडला गेला" आणि तो पळून गेला तिकडून त्या बँकमधून. बँकमध्ये पळून गेला तर तो चेक बाजूला राहिला आणि ते कोणीच नाही घेतला ते पण पैसे आणि ते 20,000 जसे काही त्याने दिले
आणि तो वारावी निघून गेला, तो कधीच नाही आला पुन्हा. आणि याच्या माणसाचा फायदा झाला, तो 5,000 त्यांनी लेवत्तेर केले, त्यांनी देऊन टाकले, त्यांनी लक्ष नाही दिलं, त्यांनी बोलला ओके मी लेवत्तेर करतो, मी आय गिव्ह अप. आणि त्याला आता 20,000चा फायदा झाला. तर इट्स हा पण एलिमेलेक बिल्डरमॅन कडून ऐकली मी स्टोरी. तर आपण बघतो इकडे का माणूस जो लेवत्तेर करतो तो कधीच मफसीद नाही करत. जसं ए जसं राव स्टाइनमॅन बोलायचे, ना राहिती गम जकांती वेलो राहिती मिशे मफसीद मी वितूर. जसं आपण बिरकातामधून मध्ये बोलतो, ना राहिती वे गम जकांती वेलो राहिती सद्दिकने ऐजाव. तसंच ते बोलतात का मी केव्हाच नाही बघितलंय का माणूस जो लेवतेर करतो तो देऊन टाकतो, नाही तर गिव्हअप करतो, तो त्याचा कधी लॉस होतो. तर भाऊ हशेम हसदे हशेम आपण इकडे शिकतो का ट्राय केलं पाहिजे. पहिला राहिला लेवतेर करायला फाईन. आपण नाही बोलत मिtzvot बोलतील नाही. बघ समोरचा शब्दात तोडतोय खासे शलोम आणि तो बोलतोय याला चल आपण पार्टी करूया, तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये नाही बोलत माणसाने लिव्हतेर करायला, ऑफकोर्स नाही. पण आहे माणसाने विचार केला पाहिजे काय पण करायच्या आधी. आणि लेव्हतेर करणे शुड बी त्याच्याकडे जरी पण तो समोरचा राईट नसेल कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये, तरी सुद्धा त्यांनी लेव्हतेर करायचा शिकलं पाहिजे, त्याने गिव्ह अप करायला शिकलं पाहिजे का. ओके दॅट्स ऑल्सो देअर, त्याच्याने पण फायदा होतो माणसाला. आणि ए, तर लेट्स होप साकाश बरोबर आपल्याला पण ती स्ट्रेंथ देऊ लेव्हतेर करायला. पाणीराव शिमून आलेत. आपण आपला शूर एंड करूया इकडे विथ स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता, तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. With this finish our shiur. गेमाचा शिवर कंटिन्यू असेल पुढे शिमोनकडे. तर असेल शिवर तर इट्स अ बिग स्कोप टू लर्न विथ हिम. तर खजाको बरुख फॉर लर्निंग टुगेदर. आणि असंच आपण बेजत हशेम लवकरच मिशनायोत पेसाखीम पण कंप्लीट करू. जसं आपण मिशनायोत बराखोत, मिशनायोत शबात आणि मिशनायोत मेगिला कंप्लीट केला तसंच. तो एरव तो सगळ्यांना חזק וברוך. שהקדוש ברוך הוא ימלא כל מי שעוד ליבנו לטובה. וכל טוב ושלום שלום. תודה רבה. בשמחה רבה. My pleasure.